नमस्कार. आपण पाहताय गेल्या कालपासून आपण एक बातमी ब्रेक केली होती. ती बातमी म्हणजे पुणे पोलीस दलात अक्षरशः मोठा घोटाळा आपण आपल्या निदर्शनास आणून दिला होता. त्यामध्ये हा घोटाळा असा होता की जवळपास 1700 प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 21,000 रुपये घेतल्याचा आपण संशय व्यक्त केला होता. मात्र हा संशय नाही तर अधिकृत आमच्याकडे आत्ता पुरावे हाताशी लागलेले आहेत. ते नेमके पुरावे काय आहेत ते तुम्हाला या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवतोय की असा एक पुरावा मला सापडला आहे की विद्यार्थ्यांना CP-महापोल-S म्हणजे महापोलिसांच्याकडून एक अधिकृत मेसेज आलेला आहे. त्यामध्ये काय म्हणलं गेलं आहे मी तुम्हाला विश्लेषण करून दाखवतो की साधारणपणे पुणे शहर पोलीस शिपाई भरती 2024-25 आपण पुणे शहर पोलीस संकेतस्थळावरती नियुक्ती आदेश प्राप्त करून घेऊन दिनांक 16/5 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे उपस्थित राहावे. तसेच मेस अग्रिम व अन्य खर्चाकरिता सोबत 20,000 रुपये घेऊन यावे महापोल. हा त्याचा मेसेज. एकच मेसेज नाही आला आहे तर आणखीन काही विद्यार्थ्यांना असेच मेसेज आलेत. तर दुसरा एक मेसेज एका विद्यार्थ्याला प्राप्त झाला आहे. ते सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस गड दिसतोय, पूर्ण त्याचा आलेला नाही, मात्र हे गडचिरोली असू शकतं आहे. आणि ह्यामध्ये त्यांना आत्तापर्यंत झालेले सर्व मेसेजेस आणि ह्याच संपर्क क्रमांकाने त्यांना आले होते. हे असे अनेक मेसेजेस आमच्याकडे उपलब्ध आहेत. मी तुम्हाला या समोर दाखवतो आहे. तर एकंदरीत हा जो 3,57,00,000पर्यंतचा जो घोटाळा आहे यामध्ये नेमकं सामील कोण आहेत, कोणकोणते अधिकारी आस्थापना यामध्ये सामील आहेत. ह्यामध्ये असलेली जी संस्था आहे आया मिशन फाउंडेशन ह्यांना 15,000 रुपयाचं किट वितरण करण्यासाठी कोणी कंत्राट दिले होते. ज्यावेळेस आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो, संजय पाटील यांशी बोललो, तर मग त्यांचं सांगणं आलं की या बाबतीत मी त्याला जबाबदार नाही, सागर कवडे यांच्याशी संपर्क साधा. सागर कवडे यांच्याशी संपर्क साधला असता तर त्यांनी यावरती कोणते उत्तर देणे टाळले. या पलीकडे PR पाटील यांना आम्ही DCP HQ ज्यांना आता जे सध्या स्थितीत DCP आहे त्यांना फोन करतो आहे, मात्र तेही फोन घेत नाही आहेत. RPI सोपान देवरे कदाचित हे मुख्य असू शकतात. त्याचसोबतीला RSI नाईक हे देखील या प्रकरणात सामील आहेत असं काही विद्यार्थ्यांचं सांगणं येते. कारण की ज्यावेळी त्यांच्याशी बोलणं करतो तर ह्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर देण्यात येत नाही. मग नेमका पाणी तुंबतं आहे कुठं हे सध्या आता प्रश्न उपस्थित झाला आहे. ह्याचमध्ये महत्त्वाचं म्हणजे हे प्रकरण फक्त पुणेपुरतं मर्यादित नसून आम्हाला राज्यातल्या नवी मुंबई, ठाणे, जालना, औरंगाबाद व इतर जिथे भरती झालेली आहे त्या ठिकाणाहून आम्हाला संपर्क करण्यात आलेला आहे. आणि त्यांची देखील तिथे मेडिकलच्या मार्फत, ट्रॅव्हलिंगच्या मार्फत, भरतीच्या मार्फत व प्रशिक्षण घेण्यामार्फत अनेक प्रकरण झाले असल्याचं खात्रीलायक आम्हाला माहिती प्राप्त झाली आहे. पाहत राहू आता पुढे काय काय आम्हाला मिळेल. आम्ही नक्कीच तुमच्यासमोर आणत राहू. मी होतो मुजम्मिल शेख, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.